दादांना भेटायची इच्छा आज फायनली पूर्ण झाली। तर आज होता गुरुपौर्णिमेचा आदला दिवस आणि त्याच दिवशी होती गुरुपौर्णिमेची कार्यसिद्धी पायी वारी। दादांचं जे मंदिर आहे स्वामींचं, तर तिथून ती वारी निघणार होती, पण दादांचा व्हिडिओ बघितला आणि ठरवलं की आपण पण पायी वारीला जायचं। त्यामुळे कळंबा कोल्हापुरातील साई मंदिर येथे आम्ही या वारीत सहभागी होण्यासाठी गेलो। वारी सहभागी झालो, सगळेजण श्रीपाद वल्लभ दिगंबर अशी स्वामी समर्थाच्या घोषणा करत होते, त्यात आम्ही सुद्धा सामील झालो। आणि कधी चालता चालता मंदिर आलं कळालंच नाही। मंदिरात गेल्यानंतर आरती वगैरे सर्वांनी करून घेतली। दादा माझ्या मागे येऊन बसले, त्यामुळे मला व्हिडिओ त्यांच्यासोबत बनवण्याचा मोह आवरला नाही, मी व्हिडिओ बनवून घेतला। त्याच्यानंतर इकडे घोषणा वगैरे सगळेजण देत होते श्री स्वामी समर्थ, आणि इतकं भारी वाटत होतं। हे मात्र खरं आहे की आपण भक्ती मार्गात गेलो ना, आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि फक्त आपल्या गुरूंच्या नामस्मरणात दंग होऊन जातो। आणि स्वामी मार्गात आल्यापासून माझ्या आयुष्यात खूप छान बदल होत आहेत आणि ही सगळी माझ्या स्वामींची कृपा आहे असं मला वाटतं। आणि हे मंदिर कोल्हापुरातील श्री क्षेत्र दत्त भिक्षालिंग मंदिर आहे। या ठिकाणी तुम्ही कधी गेलाय का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि ब्लॉग आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा।